काय झालं? कुठे काय काय शोधतेस का तू? हा ते हे शोधतेस का? तुम्हाला कुठे घावलं? दीपा, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की तू किती हलगर्जीपणा करतेस. स्वतःची ओळख लपवण्यासाठी थोडा तरी प्रयत्न कर ना. साहेब काय बोलू राहिले साहेब तुम्ही? काय आहे आणि सगळं कशासाठी करतेस तू? साहेब फक्त खरं बोलायचं, खोटं अजिबात बोलायचं नाही. मायच्यान घेऊन सांगते. मला असं वाटलं तुम्ही मला कलेक्टर ऑफिस मध्ये घेऊन जाल आणि मग तिथे मला सही करायचं काम पडलं आणि मला सही आली नाही म्हणून मी सराव करत होते. दीपा, तुला कळतं का ग? हा कागद जर घरातल्या कुठल्या मोठ्या माणसाला सापडला असता तर सगळं पितळ उघड पडलं असतं ना. सॉरी साहेब. मी तुला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी तुला कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार नाहीये. तरी पण हे सगळं करतेस का तू? हे बघ, ह्या सगळ्यामुळे आपले प्रॉब्लेम फक्त वाढणार आहेत, अजिबात कमी होणार नाही. बरोबर आहे. मी जपून ठेवायला पाहिजे होता. काय येडीबिडी आहे काय तू? मी तुला म्हणतो की सहीच नाही करायला पाहिजे, तू मध्ये जपून ठेवायला पाहिजे होता. काय संबंध आहे का? नाही करायच्या सह्या. हे बघ दीपा, मला तुला सारखं सारखं सांगायला नाही आवडत, पण तरी पण स्पष्ट सांगतो. जोपर्यंत आप्पी सापडत नाही तोपर्यंत हे नाटक शांतपणे नीट कर. एकदा आप्पी सापडली ना की तुला मी सुरळीतपणे तुझ्या घरी नेऊन सोडतो. पण तोपर्यंत आपल्या दोघांना भविष्यात प्रॉब्लेम होईल असं काही करू नको बाई, प्लीज. मी काय म्हणते, पुढे गावला पेपर. आपल्या दोघांना एक पोरगा आहे. मला आणि आप्पीला एक पोरगा आहे जो अभ्यास करत असतो, इकडे तिकडे खेळत असतो. त्याच्या हाताला हे असलं काहीतरी लागेल याचा विचार करायचा जरा. पकडू राहिलं मला. मेहरबानी झाली. आता या गोळ्या नीट जपून ठेवा आणि हा कागद आहे ना फाडून फेकून दे कुठेतरी. कोणाला सापडलं ना लगेच कळेल तू आप्पी नाहीस ते. प्रॅक्टिस करून सह्या केल्यात आप्पीच्या, जिलब्या काढल्यात कागदावर. प्रॅक्टिस केली. आता इथे एवढे बोलले, जाताना मी बोलून गेले. कडू आहे कडू. नीट जा, काय नीट जा. टाकलं का? हो झालं. जीजी तिला आता ये खाली. जीजी नमस्कार. चालेल ना सगळं व्यवस्थित? हो हो, सगळ्या पोरांना टँकर कुठं कुठं पोचवायचे व्यवस्थित सांगितले. शहरातल्या निम्म्यापेक्षा जास्त वॉटर एटीएमवर आपलंच पाणी जाते ना? निम्म्याच्या वर कुठं, शहरात जवळपास सगळीकडे आपलंच पाणी जाते. काय सांगतो? हो. हे बघ, जालिम पावडर आहे, सगळ्या टँकरमध्ये टाका. जीजी मला हेच पटन. नुसत्या कलेक्टरला ऑफिसला बोलवायसाठी आपण एवढ्या लोकांच्या जीवाशी खेळतोय. अरे काय होत नाही, जास्तीत जास्त अशक्त होतील लोक. आपण जीजी पाणी पिणारे सगळी लोक एका वयाची थोडी असणार आहेत. बारक्या पोरांचं, वयस्कर लोकांचं काय होणार आहे? त्यांना सहन होईल का? अरे पण तुझ्याकडे काय दुसरा पर्याय आहे का मग? जीजी आपण असं केलं तर कसं? ती कलेक्टर बाईच्या आपल्या ताब्यात आहे, तिच्याकडनं सहाय्य करून घेऊ की. माझं नीट ऐक, ज्या ठिकाणी आपलं डोकं चालत नाही त्या ठिकाणी चालवायला जायचं नसतं. आपण बस, प्रोजेक्टची फाईल पुढे सरकायला कलेक्टरची सही असून चालत नाही, शिक्का पण लागतो. आणि तो शिक्का फक्त कलेक्टर ऑफिस मध्येच मिळतो. म्हणजे आता काय पण करून त्या राजाच्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला पोहोचवावंच लागेल. पण लय रिस्क बरं का, आणि लोकांच्या जीवाशी खेळ होईल तो वेगळाच. मला पण वाईट वाटतंय रे, पण माझ्या धंद्यापुढं मला कुणीच दिसत नाही. काय करू, सवय आहे माझी सगळ्या टँकरमध्ये मिसळायची. हो. आणि बघ, कधी कधी मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं. मी वाईट आहे का माहिती ना तुला? एकदा का त्या कलेक्टरनं अडकवलेली माझे प्रोजेक्ट सुरू होऊ दे, मग या पाण्यामुळं जी लोक दगावतील त्यांच्या फॅमिलीला 5 लाख रुपये येऊ जीजी देणार, शब्द आहे आपला. आणि हो फैजू, एक काम कर, ही काम पोरांना सांग आणि ती कलेक्टर बाई जिथं डांबून ठेवली ना तिथं पोच. काय पण करू शकते ती. चालते, कळलं ना? माझं नुकसान करणाऱ्याची वाट लावायला मुडदे सुद्धा पाडू शकतो हे जीजी. हे तर किरकोळ आहे. माझे प्रोजेक्ट एकदा सुरू होऊ दे, त्या कलेक्टर बाईचा कायमचा बंदोबस्त करतो मी.
खाऊन घ्या. ते मला नाही राहायचं इथे राहणं अशक्य आहे आता माझ्यासाठी. अहो ह्याचा विचार आधी करायला पाहिजे होता कलेक्टर बाई. खाऊन घ्या. अहो मी काय केलंय मला सांगा ना आधी. या बघा, तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मला वेळ पण नाही आणि अधिकार पण नाही. अरे हो, मी विसरल्या. तुमच्या साहेबांच्या शब्दाचे गुलाम आहेत ना तुम्ही. तसं समजा पाहिजे तर खाऊन घ्या. ऐक नाही बाबा, सोड ना प्लीज. पैसे पाहिजेत का तुम्हाला? मी देईन. हा, किती पाहिजेत पैसे बोल ना. आम्हाला पैसे देणार? हा, किती देणार पैसे? आता एवढं म्हणतायच तर एक आनंदाची बातमी देतो तुम्हाला. आनंदाची बातमी? तुम्ही इथनं सुटणार कन्फर्म आहे. काय? तुमची इथनं सही सलामत सुटका होणार, पण आत्ता नाही, 2 दिवसांनी. मग आत्ताच करा ना सुटका. 2 दिवसांनी कशाला? अहो कलेक्टर बाई, प्रत्येक गोष्टीला एक टाइम यायला लागतो का नाही? तुमच्या सुटकेचा टाइम 2 दिवसांनी येणार. तोपर्यंत खाऊन घ्या. 2 दिवसांनी काय होणार आहे असं सांगा ना. आज सोडा ना. अहो तुम्ही कलेक्टर आहे. कलेक्टर अपर्णा सुरेश माने, तुमच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. खाऊन घ्या. फुलं उधळणार, फटाके वाजणार, सगळं होणार. म्हणजे काय? 2 दिवस. 2 दिवसाचं काय? कोणाचं स्वागत? काय काय? ओ 2 दिवस म्हणजे काय? ओ ऐका ना. काय काय बोला? 2 दिवस म्हणजे काय? कलेक्टरची जय्यत स्वागत काय बोला? 1 मिनिट. म्हणजे यांना जे हवं आहे ते 2 दिवसात करणार आहेत का? काय बोला? आपण काहीतरी कर. तुम्ही काय म्हणाला? तुम्ही 2 दिवस काय? 2 दिवसांनी काय करणार आहे ते? ऐका ना. घरातनं काम करायचं बंद होणार आहे का नाही? दीपक, विना काका कंटाळा तुला? स्वप्नील सर, याला कोण नाही कंटाळणार? दिवसभर कामाच्या नावाखाली लोळत पडलेला असतो घरात. अहो कंपनी खुश आहे आपल्या कामावर आणि त्यांना काय काम करून दिल्याशी मतलब. बरं बापू कदम, आम्ही जरा जाऊन येतो. काल टेस्ट राहिल्यात ना, त्या पूर्ण करून घेतो आज. बर बर, पण निघालाय तर काहीतरी खाऊन जावा. आई शपथ, राजे बघितलं का? अहो किती लोक आजार आहेत बघा. सकाळपासून पाण्यात बरे आजार पसरत आहे. लोकांची अवस्था देखील खूप खराब होत आहे. शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये भरती होताना दिसत आहेत आणि पुण्याचं प्रशासन हातावर हात ठेवून बसले असं दिसतंय. काय गावाची लोक आजारी पडायला लागलेत. आता आकडा वाढतच चाललाय मागासपेक्षा. हे कुठं धनकवडी आहे ना हे रे. हॅलो चिंचुके, ऐक, ते धनकवडी भागात जो प्रकार झाला ना त्याबद्दल अपडेट घ्या आणि मला कळव. मी पोचतो चौकीला. भाऊजी, तुम्ही आता तिकडे जाणार आहात का? हा, अर्जुन, जे काय करायचं ना ते विचारपूर्वक करा. काय आहे, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे रे. पण पुण्यासारख्या शहरात हे होतंय कसं काय? हे सगळं त्या साहेबांना दादाच ऐकून केलं असणार. आता मला कलेक्टर ऑफिसला जावंच लागणार. लोकांना त्रास होत असताना माझी माशी शांत कधीच बसत नाही. मग एवढी लोक आजारी असताना मग शांत कशी काय? प्रयत्न केले. आता कोणी बघितलं ना, नाही बाहेर निघता येणार मी.
माने. साहेब. हा साहेब. नाही, काळजीचं काहीच कारण नाही. उद्या शेकडो माणसं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील. अहो, काम तमाम झालेलं आहे. त्यातली काही गेली तरी चालतील, पण उद्या या शहराला कलेक्टरची गरज लागणार म्हणजे लागणारच. उद्या बघू ते कलेक्टर ऑफिस बिना कलेक्टरचं कसं चालतंय. नाही, उद्या कलेक्टरला ऑफिसला हजर राहावं लागणारच. आणि एकदा का कलेक्टर ऑफिसला हजर राहिली की आपलं काम झालंच म्हणून समजा. एकच वेळी एवढ्या लोकांना जीवाचं धोका आहे. हे काय करणार इथे? राजीव, हे सगळं लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. त्यासाठी एक घडतंय कशामुळे ते आधी बघितलं पाहिजे. पण अचानक एवढ्या लोकांना त्रास होतोय ना, हे आजारामुळे नाही होणार. कारण आजार एवढे लवकर पसरत नाही. हो, पण अर्जुन, तुम्हाला याचा शोध घ्यावाच लागेल. बाबा, अरे मग अजून कामालाच गेली नाही. यायचं खूप छान सभा आहे. अमोल, अरे ती आत्ता काय करणार? तिची तब्येत तरी बघ. नाही मोठी मा, मी आजपर्यंत माझ्या मला असं कधीच पाहिलं नाही. माझी पण नेहमी प्रॉब्लेम साठी तयार असायची. अर्जुन, अरे अमोल म्हणतोय ते बरोबर आहे. कारण माझ्या आप्यानं अशा कितीतरी परिस्थितींना तोंड दिलंय. हा पे, लवकर जा तिकडं. ज्या कुठल्या लोकांनी केलं ना त्यांना चांगला धडा शिकव. ओ कदम, अहो हे सगळं कशामुळे झालंय, त्याच्या मागे कारण काय ते तरी कळू द्या आधी. अरे बाबा, हे सगळं जाणून घ्यायचं असलं तर मला आधी ऑफिसला जायला हवं. आप्या, हे बघ, लोकांना तुझी गरज आहे. तुझी तब्येत महत्वाची आहे हे कळतंय आपल्याला, पण लोकांचे असे जीव जात असताना आपण बघत राहू शकत नाही. तुला काहीतरी केलं पाहिजे. दाजी, कदाचित असं पण होऊ शकतं की दीदी कामावर गेल्यावर तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतील. आपण असं किती दिवस तिला घरात ठेवून घेणार आहे? भाऊजी, मलाही अपर्णाला कामावर पाठवायला नको वाटते, पण आता दुसरा पर्यायच नाहीये. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे ना. होय, पण मी काय म्हणतोय, आपण सगळे मिळून म्हणतोय आपल्याला कामावर पाठवायचं, म्हणजे सगळे आपणच ठरवतोय. पर आपे, तुला काय वाटतंय? तुझ्याकडून ही सिच्युएशन हँडल होईल काय वाटतंय तुला? गेलं पाहिजे कामाला. मी तयार आहे, पण तिची तब्येत बरी नाही ना. म्हणजे तब्येत ठीक नसताना असं कामावर जाणं म्हणजे रिस्कच आहे ना. तिला घरातल्या गोष्टी आठवत नाहीत, कामावर बस अर्जुन, तू कधीपासून असं बोलायला लागलास? अरे मान्य आहे आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीयेत, पण म्हणून काय ती तिचं कसं विसरलीये का? आणि हे बघ अर्जुन, तिनं आजपर्यंत अशा परिस्थितींना तोंड देतच स्वतःला घडवलंय. अरे यार, हळूहळू परिस्थिती नाजूक होत जाईल, आकडा वाढत जाईल र. अर्जुन, मलाही वाटतं परिस्थिती खूप वाईट आहे. अपर्णाने यात लक्ष घालावं. तसंही मागच्या गोष्टींचा याच्याशी काही संबंधच नाहीये ना. बाबा, मा ब्रेव आहे, हुशार आहे. प्लीज घेऊन जा तिला. दाजीबाप, हे बघा, तुमचं काळजी करणं साहजिक आहे, पण तुम्ही असणारच आहे की तिच्यासोबत. आणि मला पण असं वाटायला लागलं की दीदी आता तयारी दाखवत्या. मग आपण तिला नको अडवायला. अजिबात नाही. पाहिजे तर या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालतो, पण मी आपल्याला ऑफिसला पाठवणार नाही. अहो दाजी, असं करू नका. धनकोडीच्या शेजारच्या भागात 3 पेशंट सापडले जातात. मॅडम, काय तोंडे? अर्जुन सर, शहरात वेगळाच गदारोळ माजलाय. लोक आजारी पडतायत आणि त्यामुळे मॅडमने तत्काळ कामावर रुजू व्हावं असा आदेश आलाय. हा, पण एक मिनिट आपली. हे बघा काय तोंडे सर, आत्ता बोलायला वेळ नाही. अहो, तिथे एकावर उपचार केले ना तरी इतर 10 जण आजारी पडतायत. अशा वेळेस जर मॅडम कामावर रुजू नाही ना झाल्या तर खूप मोठं संकट येऊ शकतं. मॅडम ऐका ना, लोकांचे जीव धोक्यात असताना आपण असे घरात स्वस्थ नाही बसून राहू शकत. प्लीज. अर्जुन, अरे विचार कर, तिची गरज आहे शहराला. नियती, तुला अशीच परिस्थिती उभी करायची असते ना नेहमी. आता काय करू मी? आप्पीच्या खुर्चीत दुसऱ्या कुणाला बसवणं म्हणजे अशक्य आहे माझ्यासाठी. आणि त्या तिपाला कशातलं काहीच माहित नाही. जी, आज शहरात एवढ्या मोठ्या घडलेल्या घटनेबद्दल काय वाटतंय तुम्हाला? हा काय प्रश्न झाला का? हे शहर आमचं आहे, इथली लोक आमची आहेत आणि इथं काय बसून खायला आम्ही लोकप्रतिनिधी झालोय का? सकाळपासून डोक्यात एकच विचार आहे, कशाखाली घास उतरलेला नाही आमच्या. हा प्रकार ज्यानं कुणी केलाय का नाही
त्याला लवकरात लवकर शोधून गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. जी जी, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही काही मदतीचं आवाहन करणार आहात का? नक्कीच. मी सगळ्या लोकांना अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करण्यासाठी आवाहन करतो तुमच्या मार्फत. जिथं कर्मचारी कमी पडतील तिथं आम्ही आमचे कार्यकर्ते कामाला लावणार आहे. जोपर्यंत शहर यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार. आम्ही सगळी संपत्ती पणाला लावू, पण लोकांना यातनं बाहेर काढू. जी जी, एवढी मोठी घटना घडली तरी कलेक्टर मॅडम बाहेर आलेले नाहीत अजून, काय सांगाल? त्यांचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, यातून बाहेर येण्यासाठी त्यांना आपण थोडा वेळ देणं गरजेचं होतं आणि आपण त्यांना वेळ दिला. त्यांची तब्येत स्थिर नसताना त्यांनी कामावर रुजू व्हावं अशी अपेक्षा करणं खरं तर चुकीचं आहे. पण परिस्थितीच अशी आहे की याला पर्याय नाही. अधिकाऱ्यांना आता सूत्र हाती घ्यावीच लागतील. तुम्हाला काय वाटतं, कलेक्टर मॅडम हे सगळं हाताळू शकतील? अहो, एक नाही अशा कितीतरी वेळा त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं ही परिस्थिती त्या हाताळतील अशी मला खात्री आहे. त्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावं. त्यांनी वेळ घेतला तर लोकांची जीवितहानी होईल असं माझं मत आहे. बरं, मला वाटतंय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. आता मला एका महत्त्वाच्या कामासाठी दवाखान्यात जायचंय. चला, येतो. नमस्कार. प्राथमिक अंदाज काय सांगतोय? सर, पाण्यामुळे इन्फेक्शन झाले, बाकी काहीच कळायला मार्ग नाही. कणकवडी एरिया आहे ना. मी एक काम करतो, तिथल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हवालदार पाठवून देतो. काय लोकांचा गदारोळ थांबला पाहिजे. हो सर, पण त्याही आधी योग्य आदेश येणं महत्वाचं आहे. प्लीज तुम्ही आप्पीची परिस्थिती समजून घ्या ना, ती नाही येऊ शकत. हो सर, मला सगळं समजतंय, पण आता काहीच नाही करता येणार. तुम्ही थोडा विचार करा आणि समजून घ्या. हे बघा, दवाखाना असो किंवा हॉस्पिटलमधले उपचार असो किंवा फाईल्सवर सह्या असो, या सगळ्या ठिकाणी आता मॅडमची खूप गरज लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझ्या वरिष्ठांचे आदेश नाही फेटाळू शकतो. वरिष्ठांशी मी बोलतो. त्याची काही गरज नाही. आता तिथे माझी गरज आहे आणि एवढ्या लोकांचा जीव धोक्यात असताना मी घरात आजारपण घेऊन नाही बसू शकत. मी 1 मिनिट बोलतो जरा. ये. तुला कळतं का? हा, कलेक्टर आहेस तू? खरंच कलेक्टर आहेस तू? ट्रेनिंग झालं तुझं? कलेक्टरची कामं जबाबदाऱ्या काय असतात काय माहिती का तुला? तरी पण तिकडे जायचं म्हणतेस का तू? जरा डोकं चालव. पाण्यातून पसरणारा आजार येतो, एवढ्या लवकर कव्हर होणार नाही. तिकडे जर लोक मिली ना, सगळी जबाबदारी तुझी असेल. तरी बी मी जाणार. दीपा, कलेक्टर व्हायला कुवत लागते, मेहनत लागते, चित्त लागते, अभ्यास लागतो. अय, ऐकून घ्या माझं. मी तिथं जाऊ राहिले ते फक्त तुमच्या बायकोसाठी, त्या कलेक्टर मॅडमसाठी. एवढ्या लोकांचा जीव धोक्यात आहे. या लोकांना काही झालं तर कोणाला वाईट वाटेल? कोणाला वाईट वाटणार आहे? त्यांना आनंद होईल. अगं दीपा, पण तू तिकडे होईल ना. करू ना काहीतरी तिथे गेल्यावर. तुम्ही थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर. तुम्ही जसं म्हणताय ना तसं मी करतो. हा, आपण दोघं जरी मिळून ना सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. खरे, उद्या आप्पी आली आणि तिला जर आपण नसल्यानं लोकांचे जीव गेले हे कळालं तर ती स्वतःच कलेक्टर पद सोडेल. काय शिरते का काय डोक्यात का नाही? हा हा, करू आपण, तू म्हणतेस तसं. पण काय करायच्या आधी, काय निर्णय घ्यायच्या आधी कमीत कमी सांग तरी मला. हा, ये. हो हो, आम्ही आलोच. ओके. अपर्णा मॅडम येत आहेत. हो, थँक्यू अर्जुन सर, थँक्यू व्हेरी मच. मॅडम, सर्वात आधी आपण आजारी पडलेल्या लोकांना हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध करून देऊ. चला पटकन. चला. बापू, ताजी घेऊन गेले तिथे ऑफिसला. बरं झालं दीप्या. आता बघ, आपल्या लोकांसाठी काम करेल, त्यांचे जीव वाचवेल आणि तिच्या कामामुळेच ती पूर्वीसारखी होईल. जुन्या कामाच्या वातावरणात गेल्यावर तिच्यात फरक पडला तर चांगलंच आहे या ठिकाणी. पण वाढत्या रुग्णांची संख्या कमी व्हायला पाहिजे आता. अरे नक्की होईल. कामावर असली ना की आपली कुणालाच ऐकणार नाही बघ. मला ही बातमी बघून असं वाटलं होतं की हे सगळं अपर्णेशिवाय आटोक्यात येणारच नाही. म्हणूनच तिची तब्येत ठीक नसताना मी तिला जाऊ दिले. तिथे लोकांसाठीच कलेक्टर झाल्या बापू. आता आपण फक्त तिचं काम बघायचं.
दीदी आता परत एकदा जोमानं कामाला लागतं का नाही बघा. मा असं कधीच वागत नाही. आणि आल्यापासून माझे चित्र पण नीट बघितले नाही. आणि लोक एवढे आजारी असताना मा एवढी शांत का होती? देव बाप्पा, ही नक्की माझी माच आहे ना?